चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात दरवर्षी एक असा उत्सव भरतो जिथे हजारो लोक एका देवीच्या दर्शनासाठी जमतात. पण तुम्हाला माहिती आहे का, मराई पाटणला लोक एवढ्या श्रद्धेने का जातात? तर नमस्कार मित्रांनो, मी चंद्रपूरचा तुमचाच रोशन आणि स्वागत आहे तुमचं इट्स रोशन ब्लॉग्स मध्ये, जिथे आपण शोधतो महाराष्ट्रातील अनोख्या परंपरा आणि संस्कृतीच्या कथा. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात साजरा होणारा मराई पाटण उत्सव हा एक धार्मिक कार्यक्रम नाही, तर तो श्रद्धा, परंपरा आणि गावच्या एकतेचं जिवंत प्रतीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मराई पाटण बद्दल जवळपास प्रत्येकाला माहिती आहे. दरवर्षी हजारो भाविक इथे देवीच्या दर्शनासाठी देखील येतात. पण प्रश्न असा आहे की मराई पाटणच्या देवीला इतक्या श्रद्धेने का मानलं जातं? स्थानिक श्रद्धेनुसार मराई देवी ही गावचं रक्षण करणारी देवी मानली जाते. पूर्वी जेव्हा गावामध्ये रोग आणि साथी पसरायची, तेव्हा गावकरी देवीला शांत करण्यासाठी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करायचे. आजही अनेक लोक इथे नवस बोलतात आणि नवस पेडण्यासाठी परत देखील येतात. या उत्सवात तुम्हाला इथली आदिवासी संस्कृती, पारंपरिक पूजा आणि गावाची एकता पाहायला मिळते. यात्रा कधीपासून सुरू होते? शिमगा का सुरू होते? काही पाटण जे म्हणतो आई मानतो, कोणी माता मानते, कोणी भाषा आहे. विशेष म्हणजे हा उत्सव साधारण